डेक्कनला एका कॅफेमध्ये पहाटे 4च्या वाजता राडा, लाईक कमेंट करण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल, ध्वजारोहणानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होऊ नये, नितेश राणेंची मागणी, सगळेच जण मूळचे हिंदू असल्याचा दावा। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली केंद्र सरकारकडून जाहीर, ओबीसींची स्वतंत्र जनगणना नाहीच, फक्त एससी आणि एसटीचा उल्लेख। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे धाराशिवमध्ये गोंधळ, धुळ्यात सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर धाराशिवमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न। महिलांसाठी 33% आरक्षण ही काळाची गरज, विरोधकांनी पाठिंबा द्यावा, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन। डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा, माओवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचं वक्तव्य। संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचे आहे, सरसंघचालकांचं वक्तव्य। जातीपातीत न अडकता तिरंगा घेऊन पुढे नेलं पाहिजे, ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन, विकसित भारतासाठी प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन। बीडमध्ये सुनेत्रा पवार तर ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। कितीही प्रयत्न केले तरी आपलं स्वातंत्र्य हिरावू शकत नाही, आम्ही कुणाचे गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आजपासून अभिजित दिपकेंची शाळा ठीक करा मोहीम, हिंगोलीतून सुरुवात, कुठल्या सरकारनं शाळेसाठी प्रयत्न केला नसल्याचा दिपकेंचा आरोप। महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण, एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीत किशोरी पेडणेकरांचा अश्विनी भिडेंवर प्रहार। एफडीएचा 14 आस्थापनांना दणका, मुंबईत झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टच्या 10 केंद्राचे परवाने निलंबित। गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप परवानगी, ऑनलाईन नोंदणी सुरू, 13 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार। नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन नकोच, पीओपी मूर्तीवरील निकाल राखून ठेवताना हायकोर्टाची स्पष्टोक्ती। एमबीबीएस बीडीएस प्रवेश नोंदणीस आज अखेरची मुदत, रात्री 8 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुभा। मुंबईत उद्या मध्य आणि हार्बरवर मेगा ब्लॉक, सकाळी 10:40 सुरुवात होणार, रोजच्या गाड्यांवर परिणाम। मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ, 12 गाड्यांचं अपग्रेडेशन पूर्ण, एकूण 54 सेवा आता 15 डब्यांच्या। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस मोदी असते तर फाळणी झाली नसती, योगी आदित्यनाथ यांचा दावा। महाराष्ट्रातील 60 पोलिसांना राष्ट्रपती पदक, संजय जाधव, शिरीष जैन, सुभाष भुजंग, प्रवीण तेजाळेंचा सन्मान।